पेण नगर परिषदेतील कुरघोडीचे राजकारण संपता संपेना असे चित्र दिसत आहे. नगर विकास आघाडीला जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांनी कायदेशीर मान्यता देऊन देखील 16 जानेवारी रोजी पार पडलेल्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाची निवड जाहीर करताना नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी प्रीतम पाटील यांनी भाजपाच्या कोट्यातील 2 सदस्यांची निवड जाहीर केली. मात्र नगरविकास आघाडीच्या उपेंद्र कोलटकर यांच्या निवडीस स्थगिती दिली. नगरविकास आघाडीच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक निवडीस नगराध्यक्ष टाळाटाळ करत असल्याने नगरविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले असून आज तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षांच्या निर्णयाविरोधात पेण नगर परिषदेसमोर 1 दिवस लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला दिला. उर्फ कुंभार याचं आम्ही नामनिर्देशक भरलेलं होतं. त्याप्रमाणे वैध झालेलं आहे. प्रांतांनी त्याप्रमाणे त्याचं वैध केलेलं होतं. नगराध्यक्ष मॅडमना फक्त अधिकार 21 डिसेंबर 2016च्या ह्याच्याप्रमाणे प्रांतांनी दिलेल्या वैध नावांचं वाचन करणं बंधनकारक. नगराध्यक्ष मॅडमनी फक्त त्यांच्याकडच्या 2 नगरसेवकांचं वाचन केलं आणि 1 नगरसेवकाचं कारण सांगितलं की माझ्याकडे अर्ज आलेला आहे, त्यामुळे मी कोणावर अन्याय करणार नाही. मी त्याप्रमाणे शासनाचा गायडन्स की त्यांचा कायदा सांगितला, त्यांना बंधनकारक काय ते सगळं समजून सांगितलं. त्यामध्ये ऐकायला तयार त्यांनी आमच्यावर तेव्हा ते अन्याय केला. आम्ही तो अन्याय सहन केला. त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटकडे काही विचारणा झाली नाही. शेवटी आम्ही 19 तारखेला समोरनं गव्हर्नमेंटकडे कलेक्टर साहेबांकडे माननीय कलेक्टर साहेबांकडे अर्ज केला की बाबा आमच्यावर असा अन्याय झाला आणि असा प्रकार झाला. कलेक्टर साहेबांनी त्याप्रमाणे तात्काळ एक लगेच पत्र दिलं की बाबा सदरचं तुम्ही ही जी मीटिंग आहे ही मीटिंग घेऊन ते निवड करण्यात यावी म्हणून असं सांगितलं. त्या तारखेचं पत्र माझ्याकडे आता आहे. हे पत्र आहे. हे आम्हाला पत्र त्यांनी ताबडतोब कलेक्टर साहेबांनी दिलं की तात्काळ याच्यामध्ये मीटिंग घेण्यात यावी आणि डिक्लेअर करण्यात यावी. त्यांनी काय कुठल्याही प्रकारचं सीओ जे होते नगरपालिकेचे त्यांनी कळवलं की अशी पत्र आलेली आहेत, त्यांना दिलं. त्यांच्या जे सीओनी काम करत आहे ते सीओनी काम एवढंच केलं की जाऊन त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी सांगितलं की हो केलं की कलेक्टर साहेबांना भेटते. कलेक्टर साहेबांना त्या भेटायला गेल्या तर काय केल्या आम्हाला माहित नाही. कलेक्टर साहेबांकडनं आम्हाला नंतर एक पत्र आलं 20 तारखेला की सदरचं काम तुमचं जे काय रजिस्टर केलंय ते आम्हाला सगळी माहिती तुम्ही येऊन तुमचं म्हणणं देण्यावर एक तक्रार झालेली. आम्ही पेणकरनी काहीतरी तक्रार केली. मोने म्हणून आहेत त्यांनी काहीतरी सही त्याच्यावर केली होती. त्याच्यावरती आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यावर त्यांनी आम्हाला सगळ्या लोकांना ऍफिडेव्हिट द्यायला सांगितलं. आम्ही ऍफिडेव्हिट दिले. नगरपालिकेमध्ये आम्हाला जे काय आमच्याकडे माहिती होती सगळी आम्ही पुरवली त्यांना. त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी ते अर्ज सगळे फेटाळले. त्याचं पत्र मला स्वतःला आलं, नगराध्यक्ष मॅडमना आलं, सीओना आलं आणि म्हणजे मोनेना पण गेलं. हे पत्र माझ्याकडे आहे. आमच्यावर जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय जाणून बुजून करतायत. हे मुद्दामून टाळाटाळ चाललेली आहे आणि आम्हाला न मिळवण्यासाठी लांबच चाललेलं आहे. माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे नगरपालिकेची कुठलीही कमिटी ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही. कारण हा कोटा आहे. 24 नगरसेवक निवडून आलेले, 1 नगराध्यक्ष व 3 नगरसेवक ऑप्शन मध्ये नगरपालिकेला मिळाले, असे 28चा टोटल एकूण संच असतो. त्याच्यातनं सगळं तुमच्या कमिट्या निवडल्या जातात. माझ्या माहितीप्रमाणे कमिट्या कुठल्याही निवड होऊ शकत नाहीये. आज नागरिकांना पण तुम्ही वेटीस धरताय. आम्हाला वेटीस धरलं ठीक आहे, पण आम्ही काही दिवसाची वाट बघतोय. नाहीतर आम्हाला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणं भाग पडेल आणि त्याप्रमाणे आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा अन्याय आम्ही सहन करणार.